नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहित असेलच की लवकरच तलाठी भरती 2026 साठी जाहिरात येऊ शकते आणि त्याच अनुषंगानं आपला सराव देखील असणं आवश्यक आहे। याचाच विचार करून ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे तलाठी भरतीसाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांची एक सिरीज, ज्यामध्ये आपण आज प्रश्नपत्रिका क्रमांक 10 मधील मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान आणि इंग्रजी व्याकरण या विषयांच्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहे। त्यामुळे जर तुम्ही येणाऱ्या तलाठी भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आणि जर व्हिडिओ मधील माहिती तुम्हाला समजली तरच या व्हिडिओला लाईक करायचं। पहिला प्रश्न आहे, पडघवली या कादंबरीचे लेखक कोण आहेत? आता ही पडघवली कादंबरी आहे ती कोकणातील समाज जीवनावर आधारित आहे। यामध्ये गोनी दांडेकर यांनी काय केलेलं आहे, कोकणातील एखाद्या गावाचं अगदी हुबेहूब शब्दचित्रण केलेलं आहे। आणि मित्रांनो, यामुळेच आपलं उत्तर काय असणार आहे, पडघवली ही कादंबरी आहे ती गोपाल नीलकंठ दांडेकर म्हणजेच गोनी दांडेकर यांनी लिहिलेली आहे। आता आणखी काय माहिती विचारली जाते, ही कादंबरी कशावर आधारलेली आहे? तर कोकणातील समाज जीवन किंवा कोकणातील एखादं गाव कसं असेल, त्यामध्ये समाज जीवन कसं असेल किंवा त्या ठिकाणी असलेले लोक कसे असतील याचं हुबेहूब वर्णन आपल्याला या कादंबरीमध्ये वाचता येईल। प्रश्न क्रमांक 2, किशोर शांताबाई काळे यांच्या आत्मचरित्रात्मक लेखनाचे नाव सांगा। या ठिकाणी पहा, किशोर शांताबाई काळे यांनी कोल्हाट्याचं पोर नावाचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1। यामध्ये मित्रांनो त्यांनी शिक्षणासाठी केलेला संघर्ष वर्णन केलेला आहे, त्यासोबतच कोल्हाट्याची स्त्री आणि तिचं आयुष्य याचं देखील वर्णन आपल्याला यामध्ये पाहायला मिळतं। ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी किशोर शांताबाई काळे कादंबरीचं किंवा आत्मचरित्रात्मक लेखनाचं नाव काय आहे, तर कोल्हाट्याचं पोर। प्रश्न क्रमांक 3, तबेल्यातून व्रात्य घोडा पसार झाला या वाक्यातील प्रयोग ओळखा। प्रयोग ओळखण्यासाठी आपण काय करतो, सुरुवातीला वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद शोधतो आणि जर क्रियापदाचं रूप कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलत असेल तर त्या ठिकाणी कर्तरी प्रयोग असतो आणि जर क्रियापदाचं रूप कर्माच्या लिंगवचनानुसार बदलत असेल तर त्या ठिकाणी कर्मणी प्रयोग असतो आणि याच्या पुढे जाऊन जर दोन्हीनुसार बदलत नसेल तर त्या ठिकाणी भावे प्रयोग असतो। आता या ठिकाणी पहा, कोण पसार झाला, तर घोडा पसार झाला। ठीक आहे, म्हणजे घोडा हा वाक्यातील कर्ता आणि पसार झाला हे क्रियापद। आता या ठिकाणी एक घोडा होता तो पसार झाला आणि अनेक घोडे असते तर पसार झाले असते, म्हणजे पसार झाले असं म्हटलं असतं आपण। म्हणजे या ठिकाणी काय झालं, क्रियापदाचं रूप कर्त्यानुसार बदलतं म्हणून या ठिकाणी आहे कर्तरी प्रयोग, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 2 असणार आहे। प्रश्न क्रमांक 4, कपाळ या शब्दाची समानार्थी जोडी सांगा। या ठिकाणी कपाळ म्हणजे आपल्या डोक्याच्या समोर आणि नाकाच्या वर जो भाग आहे त्याला म्हणायचं कपाळ। आता कपाळ समानार्थी शब्द पहा, निढळ आहे परंतु भुजा म्हणजे हात हा नाही। या ठिकाणी ललित आणि भुजा नाहीत। या ठिकाणी ललाट आहे परंतु ललित नाही। आणि राहिलं काय, पर्याय 3 मध्ये ललाट म्हणजे देखील कपाळ आणि निढळ म्हणजे देखील कपाळ। ललाट, निढळ, भाळ हे काय आहेत, कपाळचे समानार्थी शब्द, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 3। कपाळ समानार्थी शब्द कोणते, ललाट आणि निढळ। प्रश्न क्रमांक 5, दहिवर या शब्दाचा अर्थ सांगा। मित्रांनो, दहिवर म्हणजे काय, सकाळच्या वेळी झाडांच्या पानावर जे काही पाण्याचे थेंब असतात त्यांना म्हणायचं दहिवर, म्हणजेच दवबिंदू, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 3। ठीक आहे, दवबिंदू म्हणजेच काय, तर दहिवर। त्यासोबतच पहा, या ठिकाणी धीवर हा शब्द दिलेला आहे। धीवर म्हणजे काय, तर कोळी किंवा मासे धरणारा व्यक्ती। पुढे पहा, प्रश्न क्रमांक 6, चतुष्कोण या शब्दाचा अर्थ सांगा। मित्रांनो, चतु म्हणजे 4 आणि कोण, 4 कोण असलेला काय असतो, चौकोन, म्हणजे या ठिकाणी चतुष्कोणला समानार्थी शब्द आहे चौकोन, पर्याय 4। प्रश्न क्रमांक 7, पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा या म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारी म्हण सांगा। मित्रांनो, पै दक्षिणा देऊन पुजाऱ्याला लक्ष प्रदक्षिणा करायला लावणे म्हणजेच काय, थोडासा मोबदला देऊन जास्त काम करायला लावणे। आता या ठिकाणी पहा, आवळा देऊन कोहळा काढणे म्हणजे काय, लहान गोष्ट देऊन मोठी गोष्ट घेणे, अर्थातच कमी मोबदला देऊन जास्त फायदा करून घेणे, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी असणार आहे पर्याय 4। पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणाला समानार्थी म्हण कोणती आहे, आवळा देऊन कोहळा काढणे।
प्रश्न क्रमांक 8, उपकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. मित्रांनो, उपकारला विरुद्धार्थी अपकार हा शब्द असतो, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9, पुढीलपैकी अव्ययभाव समासाची जोडी शोधा. या ठिकाणी पाहायचं आहे, अव्ययभाव समासामध्ये काय असतं, पहिलं पद महत्वाचं असतं आणि ते शब्द किंवा ते पद काय असतं, उपसर्ग असतं. आता आपल्याला काय करायचं आहे, ज्या शब्दामध्ये उपसर्ग आलेला आहे ते शोधायचं. मग या ठिकाणी पहा, दर मजल मध्ये दर हा उपसर्ग आहे, हरघडीमध्ये हर हा उपसर्ग आहे, म्हणजे काय झाले, हे दोन अव्ययभाव समासातील शब्द, म्हणजे पर्याय 2. आता या ठिकाणी पहा, क्रीडांगण विग्रह कसा होतो, क्रीडेसाठी अंगण. या ठिकाणी झाला तत्पुरुष समास. मुखकमल, कमळासारखे मुख, दोन्ही शब्द एकमेकांचे विशेषण विशेष्य आहेत म्हणून कर्मधारय समास. मग या ठिकाणी पहा, क्रीडांगण आणि मुखकमल तत्पुरुष आणि कर्मधारय, आणि उरलेले दर मजल आणि हरघडी काय आहेत, तर अव्ययभाव समास. प्रश्न क्रमांक 10, चांदण्यातल्या ताजमहालाची शोभा पाहताना प्रवाशांचे टिंबटिंब यासाठी योग्य अर्थाचा वाक्प्रचार शोधा. या ठिकाणी पहा, चांदण्यातला ताजमहाल पाहताना काय झालं, प्रवाशांचं देहभान हरपलं, म्हणजे काय झालं, तर ते लोक ताजमहाल पाहण्यात तल्लीन झाले किंवा भारावून गेले, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. प्रवाशांचे देहभान हरपले म्हणजे ते भारावून गेले. प्रश्न, विद्यार्थी मित्रांनो, आता फक्त थोड्या वेळासाठी इकडे लक्ष द्या. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल की ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचकडून विद्यार्थ्यांचा स्टेट बोर्डचा सराव चांगला व्हावा यासाठी स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा आणलेला होता. त्यासोबतच आता नव्याने मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव प्रश्नोत्तराच्या माध्यमातून करण्यासाठी A to Z मराठी व्याकरणाचं एक पुस्तक देखील आपण लॉन्च केलेलं आहे. आणि त्याच अनुषंगानं आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक ऑफर देखील आणलेली आहे. या ऑफरमध्ये आपल्याला मराठी व्याकरणाची 870 पानांची PDF, त्यासोबतच मराठी व्याकरणाच्या 10 सराव प्रश्नपत्रिका आणि त्यासोबत स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा ज्याच्यामध्ये 313 पाने असतील आणि 7000 पेक्षा अधिक प्रश्न असतील. तर मित्रांनो, हे सर्व आपण आजच्या दिवशी देणार आहोत फक्त 200 रुपयांना. याची मूळ किंमत किती होते, तर मराठी व्याकरणाची PDF आपण 200 रुपयांना दिलेली आहे, देत आहोत, आणि त्यासोबतच स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा 100 रुपयांना. असे एकत्रित 300 रुपये न होता या तिन्ही गोष्टी एकत्रितपणे आपल्याला फक्त 200 रुपयांना मिळणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला तलाठी भरतीसाठी स्टेट बोर्ड GKचा आणि मराठी व्याकरणाचा चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर तुम्ही हा पूर्ण संच नक्कीच विकत घेऊ शकता. याचा तुम्हाला 100% फायदा होईल याची आम्ही हमी देतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे सर्व एकत्रितपणे विकत घ्यायची देखील गरज नाहीये. तुम्हाला या सर्वांचा डेमो पाहता येणार आहे. तुम्हाला A to Z मराठी व्याकरणाचा पहिला टॉपिक मराठी वर्णमाला याची पूर्ण PDF फ्रीमध्ये मिळणार आहे. त्यासोबतच स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा याचा देखील डेमो पाहता येणार आहे आणि त्यासोबतच मराठी व्याकरणाच्या 10 प्रश्नपत्रिकांपैकी पहिली प्रश्नपत्रिका देखील तुम्हाला फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा ठोकळा घ्यायचा आहे किंवा याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तर 75 17 24 91 19 या व्हॉट्सॲप नंबरवर डेमो किंवा सॅम्पल असा मेसेज करायचा आहे आणि यामध्ये फ्री PDF पाहायचे आहेत. आणि जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही 200 रुपयांना हा पूर्ण संच विकत घेऊ शकता. प्रश्न क्रमांक 11, तोंडपाठ या शब्दाचा योग्य विग्रह सांगा. आता या ठिकाणी पहा, तोंडपाठचा विग्रह कसा असतो, तोंडाने पाठ. पर्याय 1. कोणता समास आहे, तर हा तत्पुरुष समास आहे. याच्यामध्ये काय असतं, दुसरं पद महत्वाचं. प्रश्न क्रमांक 12, खेद या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. मित्रांनो, खेद म्हणजे दुःख आणि दुःखाला समानार्थी शब्द आहे विषाद, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. विशद करणे म्हणजे स्पष्ट करणे आणि या विषादला काहीच अर्थ नाही आणि या विषादचा अर्थ काय आहे, दुःख म्हणजेच खेद. प्रश्न क्रमांक 13, स्वतःहून दुसऱ्याच्या सेवेचे व्रत घेणारा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. आता मित्रांनो, स्वतः दुसऱ्याची सेवा करणारा म्हणजे कोण, स्वयंसेवक, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. प्रश्न क्रमांक 14, तेल गेले तूप गेले टिंबटिंब ही म्हण पूर्ण करा. आता एक म्हण असते, अतिहव्यास केला किंवा एखाद्या गोष्टीचं व्यवस्थित व्यवस्थापन नाही केलं तर त्या ठिकाणी काय होतं, नुकसान होतं किंवा हाती काहीच येत नाही या अर्थाची ही म्हण असते. म्हण कशी आहे, तेल गेले तूप गेले आणि हाती धुपाटणे आले, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 3. म्हण अशी पूर्ण होते आणि अर्थ काय आहे, तर अतिहाव धरल्यामुळे किंवा
व्यवस्थित व्यवस्थापन न केल्यामुळे नुकसान होणे किंवा फायद्याच्या गोष्टी निघून जाणे. प्रश्न क्रमांक 15, तारांबळ उडणे या वाक्प्रचाराचा अर्थ शोधा. मित्रांनो, तारांबळ उडणे म्हणजे काय? खूप घाई गडबड होणे. म्हणजेच आपलं उत्तर पर्याय 1, तारांबळ उडणे, घाई गडबड होणे. प्रश्न क्रमांक 16, संक्षिप्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. आता एवढी मोठी गोष्ट आहे ती लहान जागेमध्ये बसवणे म्हणजे काय? तर संक्षिप्त करणे. उदाहरणार्थ अभिजित आहे, परंतु शेवटी आपण काय करायचं? अभिजितच्या अगोदर अ लिहायचा आणि फक्त टिंब द्यायचा. याचा अर्थ काय करणार आपण? अभिजितचं रूप संक्षिप्त केलं. कशाने केलं? तर अ पुढे टिंब देऊन. ठीक आहे, याला काय म्हणायचं? संक्षिप्त. आणि मित्रांनो, संक्षिप्तला विरुद्धार्थी काय असणार आहे मग? एखादी गोष्ट वाढवणे, मोठी करणे किंवा विस्तृत करणे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4, संक्षिप्तला विरुद्धार्थी विस्तृत. प्रश्न क्रमांक 17, काट्याचा नायटा होणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. या ठिकाणी पहा, काट्याचा नायटा होणे म्हणजे काय? तर एखादी साधी गोष्ट पुढे भयानक गोष्टीमध्ये रूपांतरित होणे किंवा साध्या गोष्टीचा भयानक परिणाम होणे म्हणजेच काट्याचा नायटा होणे. पर्याय 4. प्रश्न क्रमांक 18, भारतीय महिला संघाने विश्वचषक हॉकी स्पर्धा जिंकली या वाक्यातील प्रयोग ओळखा. या ठिकाणी पहा, वाक्यातील क्रियापद कोणतं आहे? जिंकली. आणि कर्ता कोण? महिला हॉकी संघ. आणि कर्म स्पर्धा. मग या ठिकाणी पहा, महिला संघाने जिंकली किंवा एखाद्या महिलेनं जिंकली. या ठिकाणी काय होतंय? कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप बदलत नाही, परंतु स्पर्धा जिंकली, एक स्पर्धा जिंकली आणि 2 स्पर्धा जिंकल्या. काय होतं? जेव्हा आपण कर्माचं अनेकवचन करतो तेव्हा क्रियापदाचं रूप बदलतं, म्हणून या ठिकाणी असणार आहे कर्मणी प्रयोग. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. काय पाहिलं आपण? कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप जर बदलत असेल तर त्या ठिकाणी कर्तरी, कर्मानुसार बदलत असेल तर त्या ठिकाणी कर्मणी, आणि दोन्हीनुसार बदलत नसेल तर त्या ठिकाणी भावे प्रयोग असतो. प्रश्न क्रमांक 19, प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द शोधा. या ठिकाणी पहा मित्रांनो, पारिभाषिक हा शब्द कसा लिहायचा आहे? यामध्ये र ला पहिली वेलांटी आणि श ला देखील पहिली वेलांटी असते. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे पर्याय 2, पारिभाषिक असा शब्द लिहायचा आहे. प्रश्न क्रमांक 20, दृश्य या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द सांगा. मित्रांनो, दृश्य म्हणजे दिसणारा, त्याला विरुद्धार्थी अदृश्य म्हणजे न दिसणारा. म्हणजेच आपलं उत्तर पर्याय 3. प्रश्न क्रमांक 21, चोराने चोरीची कबुली द्यावी म्हणून पोलीस त्याच्या टिंबटिंब यासाठी योग्य वाक्प्रचार शोधा. आता या ठिकाणी पहा, चोराने चोरीची कबुली द्यावी म्हणून पोलीस काय करतात? त्याला बेदम मारहाण करतात. आणि बेदम मारणे किंवा बेदम मारहाण करण्यासाठी समानार्थी वाक्प्रचार कोणता आहे? तर पाठीचे धिरडे करणे. म्हणजेच काय? बेदम मारहाण करणे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? पोलीस त्याच्या पाठीचे धिरडे करतात. म्हणजे पर्याय 4. प्रश्न क्रमांक 22, त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे टोपण नाव काय? मित्रांनो, त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं टोपण नाव होतं बालकवी. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. कवी बी कोण होते? गिरीश कोण होते? आणि माधवानुज कोण होते? यांची उत्तर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळतील. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण दररोज एक विषय देऊन त्याच्यावर 50 सराव प्रश्नांची क्विज देत आहोत. त्यामुळे जर तुम्हाला तलाठी भरतीसारख्या परीक्षांसाठी महत्त्वाच्या प्रश्नांचा क्विज मार्फत सराव करायचा आहे तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 24, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द अंडरलाइन्ड वर्ड. सिनोनिम म्हणजे समानार्थी शब्द. आता अधोरेखित शब्द कोणता आहे? उबिक्विटस. उबिक्विटसचा अर्थ काय असतो? तर एखादी गोष्ट मुबलक प्रमाणात उपलब्ध असणे. आणि मित्रांनो, त्याला समानार्थी शब्द कोणता आहे? परवेझिव्ह. परवेझिव्ह म्हणजे देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध असणे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर पर्याय 3, युबिक्विटसला समानार्थी शब्द आहे परवेसिव्ह. त्याला विरुद्धार्थी विचारला तर स्कार्स. स्कार्स म्हणजे काय किंवा स्केर्स म्हणजे काय? तर उपलब्ध नसणे किंवा कमतरता असणे. युबिक्विटस मुबलक असणे, परवेसिव्ह मुबलक असणे आणि स्कार्स कमतरता असणे. प्रश्न क्रमांक 25, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल ए अँड द. आता मित्रांनो, आर्टिकलचा योग्य वापर करायचा आहे. या ठिकाणी
वाक्य पहा. ॲट लास्ट द मॅनेजर अरेंज्ड डॅश डॅश वॅकंट टेबल फॉर आवर गेस्ट इन हिज कॅफे. आता टेबल एकवचनी आहे आणि एकवचनी नाम असेल तर काय करायचं, त्या ठिकाणी ए चा वापर करायचा. एकवचनी वस्तुवाचक नाम असेल तर त्या ठिकाणी ए चा वापर केला जाईल. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 4. ॲट लास्ट द मॅनेजर अरेंज्ड ए वॅकंट टेबल फॉर आवर गेस्ट इन हिज कॅफे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 26. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग. योग्य क्वेश्चन टॅग वापरायचा आहे. मॉम वुडंट लाईक दॅट इदर. आता या ठिकाणी पहा क्वेश्चन टॅग कसा होतो. जर इज असेल तर त्याचं इजंट होतं आणि इजंट असेल तर त्याचं इज होतं. त्याच प्रकारे वुड असेल तर वुडंट होतं आणि वुडंट असेल तर त्याचं वुड होतं. ठीक आहे. आणि जर त्या वाक्यातील कर्ता पुरुष असेल तर त्या ठिकाणी ही होतं आणि जर स्त्री असेल तर त्या ठिकाणी शी होतं आणि जर अनेक वचने असेल तर त्या ठिकाणी दे होतं. मग या ठिकाणी पहा मॉम स्त्रीलिंगी आहे म्हणून या ठिकाणी काय होणार आहे, वुडंटचं वुड होईल आणि मॉम साठी शी म्हणजे काय होतं वुड शी. पर्याय 3 लक्षात ठेवायचं आहे. इज असेल तर इजंट, इजंट असेल तर इज. त्याचप्रमाणे वुड असेल तर वुडंट आणि वुडंट असेल तर वुड, जसे या ठिकाणी झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 27. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. आता या ठिकाणी रिकाम्या जागी योग्य शब्दाचा वापर करायचा आहे. वी डॅश डॅश नॉट प्लग द फ्लॉवर्स. आता मित्रांनो एक नियम असतो मराठीमध्ये, बागेतील फुले तोडू नयेत. या ठिकाणी काय झाला, नियम झाला. आणि मित्रांनो ज्या ठिकाणी सक्तीचा नियम किंवा नियम सांगायचा असतो त्या ठिकाणी आपण मस्टचा वापर करतो. कशाचा, मस्टचा. म्हणजे काय होईल, वी मस्ट नॉट प्लग द फ्लॉवर्स. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 4. नियम सांगण्यासाठी मस्टचा वापर केला जाईल. प्रश्न क्रमांक 28. यूज द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल. या ठिकाणी योग्य आर्टिकलचा वापर करायचा आहे. आर्टिकल कोणते कोणते, ए, एन आणि द. वाक्य पहा काय आहे. द लिटल गर्ल बिलीव्स दॅट द ब्लड ऑफ डॅश डॅश युनिकॉर्न इज गोल्डन इन कलर. आता या ठिकाणी पाहायचं आहे युनिकॉर्न हे नाम आहे ज्याची सुरुवात यू ने होते. ठीक आहे. आणि ए, ई, आय, ओ, यू हे काय आहेत, स्वर आहेत. आणि आपण काय पाहिलं, स्वरांच्या अगोदर काय करतो आपण, एन चा वापर करतो. कशाचा, एन चा. परंतु या ठिकाणी पहा युनिकॉर्नचा उच्चार कसा होतोय, यू होतो यू. आणि यू असा उच्चार झाला, वाय यू सारखा उच्चार झाला तर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं एन चा वापर केला जाणार नाहीये. कशाचा वापर होईल, या ठिकाणी ए चा वापर होईल. म्हणजे या ठिकाणी काय होतं वाक्य, द ब्लड ऑफ ए युनिकॉर्न. म्हणजे पर्याय 2. आपण या ठिकाणी आधीच पाहिलेलं आहे, जर ए, ई, आय, ओ, यू असेल तर त्या ठिकाणी काय करतो आपण, एन चा वापर करतो. परंतु या ठिकाणी तसं होत नाही, उच्चार वाय यू असा होतो म्हणून या ठिकाणी ए चा वापर आपण केलेला आहे, करायला लागेल. प्रश्न क्रमांक 29. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड फर्निश. आता या ठिकाणी पहा अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी शब्द. फर्निशला विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. फर्निश म्हणजे काय, तर फर्निश म्हणजे उपलब्ध करून देणे किंवा एखाद्या गोष्टीचा पुरवठा करणे. त्याला विरुद्धार्थी काय असतं, डिप्रिव्ह म्हणजे एखाद्या गोष्टीपासून वंचित करणे किंवा एखादी गोष्ट काढून घेणे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. फर्निशला विरुद्धार्थी डिप्रिव्ह असं आहे. प्रश्न क्रमांक 30. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम. प्रश्न क्रमांक 30. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम टिकल्ड पिंक. मित्रांनो टिकल्ड पिंक हा काय आहे, वाक्प्रचार आहे. याचा अर्थ काय असतो, तर एखाद्या गोष्टीमुळे खूप आनंद होणे किंवा एखाद्या गोष्टीमुळे खुश होणे. म्हणजे आपलं उत्तर कोणता पर्याय असणार आहे, पर्याय 2. व्हेरी प्लीज्ड और अम्युज्ड विथ द सिच्युएशन. परिस्थितीमुळे खुश होणे किंवा आनंदी होणे. प्रश्न क्रमांक 31. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. रिकाम्या जागी योग्य वापर करायचा आहे. वाक्य पहा काय आहे. व्हेन आय वॉज अ स्टुडंट आय डॅश डॅश अ विलेज स्कूल. आता या ठिकाणी पहा वॉज आहे आणि वॉज असेल तर काय लक्षात ठेवायचं, भूतकाळी रूप आहे. आणि भूतकाळी रूप काय असतं, अटेंडचं. अटेंडेड म्हणजे आय अटेंडेड अ विलेज स्कूल. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 1 असणार आहे. प्रश्न क्रमांक 32. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऍडवर्ब टू फिल इन द ब्लँक. ऍडवर्ब म्हणजे काय, क्रिया विशेषण
क्रिया कशी केली गेली याबद्दल माहिती देणारा शब्द. वाक्य पहा, द स्पाय मूव्ड डॅश डॅश थ्रू द डार्कन्ड कॉरिडॉर्स अवॉइडिंग डिटेक्शन. या ठिकाणी पहा, स्पाय आहे म्हणजे गुप्तहेर आहे, तो काय करतो, गुप्तपणे जातो, चोर पावलाने जातो. त्यासाठी कोणता शब्द वापरतात, तर स्टेल्दीली. द स्पाय मूव्ड स्टेल्दीली थ्रू द डार्कन्ड कॉरिडॉर्स अवॉइडिंग डिटेक्शन म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे. स्टेल्दीली म्हणजे चोर पावलांनी किंवा कोणालाही कळणार नाही अशा प्रकारे. प्रश्न क्रमांक 33. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऍडजेक्टिव्ह टू फिल इन द ब्लँक. आता या ठिकाणी पहा, आपण काय पाहिलं, क्रिया विशेषण पाहिलं. त्याच प्रकारे ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण आणि ऍडवर्ब म्हणजे क्रिया विशेषण. आपल्याला या ठिकाणी विशेषण रिकाम्या जागी भरायचं आहे. आता या ठिकाणी पहा, द डॅश डॅश नॉवेल केप्ट रीडर्स एन्ग्रोस्ड अंटिल द लास्ट पेज. आता एक पुस्तक आहे जे लेखक वाचकांना काय करतं, खिळवून ठेवतं. आणि खिळवून ठेवण्यासाठी कोणतं विशेषण असतं, तर कॅप्टिवेटिंग म्हणजे खिळवून ठेवणार. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 3. द कॅप्टिवेटिंग नॉवेल केप्ट रीडर्स एन्ग्रोस्ड अंटिल द लास्ट पेज. एक खिळवून ठेवणारं पुस्तक किंवा कादंबरी वाचकांना शेवटच्या पानापर्यंत खिळवून ठेवते. प्रश्न क्रमांक 34. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. रिकाम्या जागी योग्य क्रियापद वापरायचं आहे. माय फादर अँड आय डॅश डॅश न्यू दिल्ली 2 days ago. आता या ठिकाणी पाहायचं आहे, माय फादर अँड आय आणि 2 days ago. 2 days ago म्हणजे काय झाला, भूतकाळ झाला. आणि मित्रांनो, भूतकाळी रूप कोणता या ठिकाणी, रिच्ड. ठीक आहे, माय फादर अँड आय रिच्ड न्यू दिल्ली 2 days ago म्हणजे पर्याय 3. जर एकटा असता तर आय हॅव रिच्ड म्हटलं असतं, परंतु या ठिकाणी दोघे आहेत म्हणून फक्त रिच्ड वापरलं. म्हणून या ठिकाणी काय करायचं, साधा भूतकाळ वापरायचा आहे. प्रश्न क्रमांक 35. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड रिमार्क. आता या ठिकाणी अँटोनिम म्हणजे काय, विरुद्धार्थी शब्द. आणि रिमार्क म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीची दखल घेणे. आणि त्याच्या विरुद्धार्थी काय असतं, एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे म्हणजेच निग्लेक्ट करणे. म्हणजे या ठिकाणी रिमार्कला विरुद्धार्थी काय असणार आहे, निग्लेक्ट. रिमार्क म्हणजे दखल घेणे, निग्लेक्ट म्हणजे दुर्लक्ष करणे. म्हणजेच पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग टू फिल इन द ब्लँक. युअर एल्डर ब्रदर वर्क्स फॉर द UN. आता या ठिकाणी पहा, वर्क्स हे क्रियापद आलेलं आहे. आणि या ठिकाणी जर क्रियापदाला यस प्रत्यय असेल तर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे वर्तमान काळ आहे. आणि वर्तमान काळ असेल तर काय आलं, DOES. DOES म्हणजे डज. आणि मित्रांनो, डज असेल तर त्याचं काय करतो, क्वेश्चन टॅग आपण डझंट. आणि डझंट असेल तर त्याचं काय करणार, डज करणार. मग या ठिकाणी डज येतं म्हणून डझंट होणार आहे. आणि मुलगा आहे, पुल्लिंगी आहे म्हणून ही म्हणजे काय, डझंट ही म्हणजेच पर्याय 3. प्रश्न क्रमांक 37. विच ऑफ द फॉलोइंग इडियम्स मीन्स अ शॉर्ट नॅप. मित्रांनो, अ शॉर्ट नॅप म्हणजे काय, एक तात्पुरती किंवा लहानशी झोप. यासाठी आणखी कोणता समानार्थी वाक्प्रचार आहे, तर 40 विंग्स. 40 विंग्स म्हणजे थोड्या काळापुरती घेतलेली छोटीशी झोप. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. प्रश्न क्रमांक 38. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. आय एम डॅश डॅश सॉरी टू हिअर इट. आता या ठिकाणी पहा, सॉरीच्या अगोदर काय येतं, व्हेरी सॉरी. मोर सॉरी, मच सॉरी, टू सॉरी असतं का, नाही. काय असतं, व्हेरी सॉरी. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. आय एम व्हेरी सॉरी टू हिअर इट. प्रश्न क्रमांक 39. खालीलपैकी कोणता प्राधिलेख हा उच्च न्यायालयाकडून निम्न न्यायालयाला किंवा न्यायिक प्राधिकरणाला जारी केला जातो, ज्या अन्वये त्याला त्याच्या अधिकारितेबाहेरील खटला घेण्यास प्रतिबंध केले जाते. आता या ठिकाणी पहा, जर मूलभूत हक्कांचं हनन होत असेल, मूलभूत हक्कांवर गदा येत असेल तर त्या ठिकाणी 5 प्रकारच्या रीट दिलेले आहेत. त्यापैकी एक असते प्रतिषेध, ज्या अन्वये वरिष्ठ न्यायालय आहे ते कनिष्ठ न्यायालयाला त्याच्या अधिकारितेबाहेरील खटला घेण्यास प्रतिबंध करू शकतं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. प्रतिषेध नुसार एखादं वरिष्ठ न्यायालय म्हणजे उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय
कनिष्ठ न्यायालयांना त्यांच्या अधिकारितेबाहेरील खटला घेण्यास प्रतिबंध करू शकतं. ठीक आहे. रिट किती प्रकारचे? 5 प्रकारचे. कधी वापरले जातील? मूलभूत अधिकारांवर गदा येईल किंवा त्यांचं उल्लंघन होईल तेव्हा. प्रश्न क्रमांक 40. खालीलपैकी कोणत्या प्राधिकरणाची स्थापना 2005 मध्ये झाली? मित्रांनो, 2005 साली माहिती अधिकार अधिनियम लागू झाला आणि त्यानुसार 12 ऑक्टोबर 2005 रोजी केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना झाली. कधी? 12 ऑक्टोबर 2005. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 असणार आहे. प्रश्न क्रमांक 41. MS PowerPoint उघडण्यासाठी रन या डायलॉग बॉक्स मध्ये कोणता मजकूर टाईप केला पाहिजे? आता या ठिकाणी पहा, जेव्हा आपण विंडोज +R दाबतो त्याच्यानंतर जर आपल्याला PowerPoint उघडायचा असेल तर त्यानंतर काय दाबलं पाहिजे? तर त्याच्यामध्ये POWERPNT म्हणजे पर्याय 2 दाबलं पाहिजे. म्हणजे आपलं उत्तर काय असतं? पर्याय 2. ठीक आहे. काय दाबणार? विंडोज R + PowerPNT. ठीक आहे. तर काय ओपन होतं? PowerPoint ओपन होतं. प्रश्न क्रमांक 42. भारतातील परतीच्या मान्सूनचा हंगाम कोणत्या महिन्यांदरम्यान असतो? आता मित्रांनो, परतीचा मान्सून कधीच्या कोणत्या काळामध्ये असतो? तर ऑक्टोबर ते नोव्हेंबर या दरम्यान आपल्या विदर्भामध्ये आणि पूर्व भारतामध्ये, दक्षिण पूर्व भारतामध्ये पाऊस पडतो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2, ऑक्टोबर ते नोव्हेंबर. प्रश्न क्रमांक 43. अनुशीलन समितीबद्दल चुकीचे विधान शोधा. चुकीचे विधान शोधायचे आहे. ही 1905 साली स्थापन झालेली मुंबईतील क्रांतिकारी संघटना होती. मित्रांनो, या ठिकाणी 1905 साली स्थापन झाली, परंतु ही पश्चिम बंगालमधील संघटना होती, मुंबईतील नाही. म्हणजे पहिलं विधान हे काय झालं? चुकीचं आहे. पुढे पहा, रासबिहारी बोस आणि सचिंद्रनाथ सान्याल हे याचे सदस्य होते. बरोबर आहे मित्रांनो, रासबिहारी बोस आणि सचिंद्रनाथ सान्याल हे याचे संस्थापक सदस्य होते. म्हणजे या ठिकाणी फक्त विधान 1 आहे ते चुकीचं आहे. विधान 2 हे योग्य आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1, फक्त 1 हे चुकीचे आहे. प्रश्न क्रमांक 44. रिस्ट अश्युर्ड अँड ऑटोबायोग्राफी याचे लेखक कोण? आता या ठिकाणी पहा, पर्यायामध्ये नावच आलेलं नाहीये. तलाठी भरती 2023 ला हा प्रश्न होता ज्याच्यामध्ये पर्यायामध्ये नावच दिलं गेलं नव्हतं. या ठिकाणी उत्तर दिलं गेलं चेतन शर्मा आणि R श्रीधर. परंतु हे पुस्तक आहे ते किंवा हे जे आत्मचरित्र आहे ते कोणाचं आहे? तर GR विश्वनाथ यांचं आहे. आणि GR विश्वनाथ यांचं नाव पर्यायामध्ये नाही. लक्षात ठेवायचं आहे. रिस्ट अश्युर्ड अँड ऑटोबायोग्राफी GR विश्वनाथ, अर्थात गुंडप्पा विश्वनाथ. हे एक माजी क्रिकेटपटू होते. प्रश्न क्रमांक 45. खालीलपैकी कोणती नदी प्रणाली ही भारताच्या द्वीपकल्पीय जलनिस्सारण प्रणालीचा एक भाग नाही? आता मित्रांनो, समजा हा भारत आहे आणि जर भारताचे उत्तर दक्षिण 2 भाग केले तर वरच्या नद्यांना काय म्हणायचं? हिमालयीन नद्या. आणि दक्षिणेकडील नद्यांना काय म्हणायचं? द्वीपकल्पीय नद्या. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, वर दिलेल्या नद्यांपैकी गोदावरी दक्षिणेला आहे, महानदी देखील मध्य भारतामध्ये दक्षिणेला आहे, कृष्णा दक्षिणेला आहे, परंतु सिंधू ही उत्तरेला आहे. म्हणजे या ठिकाणी काय झालं? सिंधू ही हिमालयीन नदी आहे तर इतर 3 द्वीपकल्पीय नद्या आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? सिंधू, पर्याय 4 ही द्वीपकल्पीय जलनिस्सारण प्रणालीचा एक भाग नाही. प्रश्न क्रमांक 46. 2011च्या जनगणनेनुसार भारतामधील कोणत्या जिल्ह्यातील साक्षरता दर सर्वोच्च आहे? या ठिकाणी पहा, 2011च्या जनगणनेनुसार मिझोरम या राज्यातील छेरछिप या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक साक्षरता दर होता. किती होता? तर 97.91%. ठीक आहे, 97.91%. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर पर्याय 1, छेरछिप मिझोरम. प्रश्न क्रमांक 47. 1851 मध्ये N फर्दनजी, दादाभाई नौरोजी, KR कामा आणि SS बेंगॉली यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली? मित्रांनो, 1851 साली दादाभाई नौरोजी आणि त्यांच्या या सहकार्यांनी काय केलं होतं? फारसी धर्म सुधारणांसाठी रहनुमाई माजदायासन सभा याची स्थापना केलेली होती. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. लक्षात ठेवायचं, 1851 मध्ये दादाभाई नौरोजी आणि सहकार्यांनी रहनुमाई माजदायासन सभा स्थापन केली. प्रश्न क्रमांक 48. योग्य जोडी ओळखा. भारत सेवक समाज स्थापना कोणी केली? गोपालकृष्ण गोखले. पहिली जोडी चुकीची.
धर्मसभा बाळ गंगाधर टिळक चुकीची. सत्यशोधक समाज स्थापना कोणी केली? महात्मा फुले. ही जोडी देखील चुकीची. राहिलं काय? पर्याय 2 सोशल सर्व्हिस लीग नामजोशी. मित्रांनो 1911 ला नारायण मल्हार जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली होती, म्हणून या ठिकाणी फक्त पर्याय 2 ही जोडी योग्य आहे. इतर 3 जोड्या चुकीच्या दिलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 49. टिंब सालच्या नागरिकत्व अधिनियमानुसार भारतीय नागरिकत्वाचे संपादन आणि निश्चितीकरण केले जाते. या ठिकाणी पहा मित्रांनो, भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी कोणता कायदा करण्यात आला? तर 1955 चा नागरिकत्व अधिनियम. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 3 1955 चा नागरिकत्व अधिनियम. प्रश्न क्रमांक 50. पुढीलपैकी कोणते जीवनसत्व हे आम्लधर्मी असते? अर्थातच पुढीलपैकी कोणते जीवनसत्व हे आम्ल असते? तर या ठिकाणी पहा, विटॅमिन अ चं नाव काय असतं? रेटिनॉल. विटॅमिन ड चं कॅल्सिफेरॉल. आणि जीवनसत्व क चं काय असतं किंवा विटॅमिन सी चं काय असतं? तर ऍब्सॉर्बिक ऍसिड. म्हणजे या ठिकाणी काय झालं? जीवनसत्व क हे काय आहे? आम्लधर्मी आहे किंवा आम्लच आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तरे व्यवस्थितपणे समजली असतील तरच या व्हिडिओला लाईक करा आणि यासारखे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.